नाशिकमधील गोळीबार प्रकरणातील मामा राजवाडेची पोलीस कोठडी आज संपणार। मामा राजवाडे आणि इतर आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा या वक्तव्यानंतर आता आमदार संग्राम जगताप यांना पक्षाची नोटीस। तर अजित पवारांशी सविस्तर बोलू असं म्हणत जगतापांनी यावर बोलणं टाळलं। पक्षाच्या विचारधारेशी विसंगत बोलल्यावर नोटीस द्यावी लागते। नोटिशीला काय उत्तर येतं हे पाहून पुढील निर्णय घेऊ। संग्राम जगताप यांना दिलेल्या नोटिशीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातनं काढून टाकायला पाहिजे। संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। तर जगताप 2029ला भाजपमधून लढणार, आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात। रोहित पवारांची टीका। दिलेला शब्द पाळणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही। दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर। भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढवणार। तर चिराग पासवान यांच्या पक्षाला 29 जागा। दिल्लीमध्ये 2 तास भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। बिहार विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। उद्या या संदर्भातली यादीही जाहीर होणार। कल्याणमध्ये मराठी विरुद्ध हिंदी हा वाद झाल्याचा दावा। कर्मचाऱ्यांना हिंदीत बोलण्यास त्यांनी नकार दिल्यानं गोंधळ। महिलेनं मराठी भाषा आणि महाराष्ट्राविषयी अपशब्द वापरल्याचाही प्रत्यक्षदर्शींचा दावा। एसटी कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन। थकीत 4000 कोटींची देण्याची मागणी। कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांचाही आंदोलनाचा इशारा। दिवाळीच्या आधी एसटीच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेच्या पासमध्ये 20 ते 25% कपात। एकाच पासवर राज्यात कुठेही अमर्याद प्रवास यामुळे करता येणार। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात 5 महिन्यात 22 जणांचा मृत्यू। तर 5697 घरांची पडझड। सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यात झाल्याचा अहवाल।